हॅलो हाय मैत्रिणींनो. तर आज आहे ना आपण अस्तरवर पेपर कटिंग ठेवून कशी कटिंग करायची ते बघूयात. तर बघा मी इथं अस्तर घेतलेलं आहे आणि पेपर कटिंग माझी कटोरीची झालेली आहे. तर पेपर कटिंग अस्तरवर ठेवून कटिंग कशी करायची ते बघूयात. बघा, तर फोल्डिंग साईडला पाठीचा भाग ठेवायचा आणि जसा आहे तसा इथं मार्क करून घ्यायचा. आपण जसं पेपर कटिंग केलेली आहे बरोबर त्यावर मार्किंग करून घ्यायचं. बंद बाजूच्या साईडने पाठीचा भाग ठेवायचा. तर इथे पाठीची मार्किंग झालेली आहे. आता बाहीची, तर इथं पाठीचा भाग मार्किंग झालेला आहे बंद बाजूच्या साईडने. आता खुल्या साईडने इथं बाहीची कटिंग मार्किंग करून घ्यायची. तर अशा प्रकारे बाहीची पेपर कटिंग इथे ठेवलेली आहे आणि बरोबर जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं. तर बाहीची मार्किंग झालेली आहे. तर समोरचा भाग बरोबर इथे ठेवून द्यायचा, म्हणजे जरी अस्तर कमी असलं तरी पण आपल्याला बरोबर म्हणजे जागा पुरते हे मार्किंग करायला, कटिंग करायला हे. तर अशा प्रकारे जसं आहे तसं मी मार्किंग करून घेतलं बघा. आणि ह्याला मी इथं अर्धा इंच खालच्या साईडने इथं वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे कटोरी आपली बरोबर शेपमध्ये बसते. तरी बघा अर्धा इंच मी इथे वाढवून घेतलेलं आहे. तर आता कटोरीची मार्किंग करून घेऊयात. तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे ही कटोरी ठेवायची आहे, पेपर कटिंग कटोरीची. तर बरोबर व्यवस्थित जागा पुरते आणि जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची. तर कटोरी पण आपली इथे मार्किंग करून झालेली आहे. आता क्रॉसपट्टी, तर पहिल्यांदा मी जरा थोडंसं डार्क करून घेते कारण हे व्यवस्थित दिसत नाही आहे. तर मार्करने मी इथे डार्क करून घेतलं बघा, व्यवस्थित आता दिसतंय. तर अशा प्रकारे ठेवायचं आहे कारण जागा बरोबर आपल्याला पुरते इथे. तर आता क्रॉसपट्टी राहिली आहे, क्रॉसपट्टी आपल्याला इथे ठेवायची आहे. तर क्रॉसपट्टी पण मी इथे अर्धा इंच पेपर कटिंग आहे आपला, ते अर्धा इंच मी म्हणजे वाढवून घेतलेली आहे. आणि ह्या साईडने पण अर्धा इंच वाढवायची आहे. मी खालच्या साईडने अर्धा इंच आणि थोडंसं लांबीला पण थोडी अर्धा इंच वाढवलेली आहे. तर आता बघा हे सगळे मार्किंग इथे झालेली आहे. तर आता हे कटिंग करून घेऊयात. तर अस्तरवर बरोबर इथे मार्किंग झालेली आहे आणि अस्तर बरोबर इथं पुरलेलं आहे. तर अशा प्रकारेच पेपर कटिंग ठेवायची आहे आणि आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. तर बरोबर आपण जसं मार्किंग केलं होतं त्याच पद्धतीने हे कटिंग पण करून घ्यायचं आहे. तर इथे अस्तरची कटिंग झालेली आहे. आता मेन फॅब्रिकवर पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे पूर्ण अस्तरची कटिंग झालेली आहे. तर मेन फॅब्रिक घेतलेलं आहे मी. तर अशा प्रकारे बरोबर व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. तर मी इथे पहिल्यांदा बाही कटिंग करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बरोबर ब्लाऊज पीस म्हणजे मेन जे कापड आहे आपलं ते ठेवून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे
थोडंसा अर्धा इंच थोडंसं वाढवून, अस्तरपेक्षा अर्धा इंच वाढवून हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे स्टिचिंग करताना कोणताही प्रॉब्लेम येत नाही. तर बाही झालेली आहे, मागची बाजू कटिंग करून घ्यायची. तर फोल्डिंग साईडवरच आपल्याला मागची बाजू पाठीची जी आहे ती ठेवून द्यायची आहे. आणि हे पण अर्धा इंच साईडने वाढवून कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी इथे गळा आत्ताच कटिंग करणार नाही, गळा आहे तसाच ठेवायचा. बाकीची मार्किंग करून कटिंग करून घेतलं. तर आता समोरची बाजू तर अशा पद्धतीने समोरची बाजू ठेवून द्यायची आहे आणि ह्याला पण वाढवूनच कापायचं आहे आपल्याला. म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करताना कापड कमी पडत नाही अस्तरचं, त्यामुळे थोडंसं हे वाढवून घ्यायचं आहे. तर बघा आता कटोरी पण मी अशाच पद्धतीने कटिंग करणार आहे. अर्धा पाऊण इंच तुम्ही वाढवून घेऊ शकता, पण वाढवूनच घ्यायचं आहे आपल्याला हे मेन फॅब्रिकचं कापड. तर इथे पूर्ण कटिंग झालेली आहे. तर बघा क्रॉसपट्टी, कटोरी, बाही, हा मागचा आपला पाठीचा भाग आणि हा समोरचा भाग. तर अशा प्रकारे अस्तर आणि मेन फॅब्रिकची पेपर कटिंग आपल्याला कशी करायची ते इथे मी दाखवलेली आहे. अशा पद्धतीनेच कटिंग करा. धन्यवाद.